मी तुम्हाला वक्त्याचं नाव सांगितलं. हनुमान प्रसाद जी बोलतात यांनी म्हटलंय आजीविका दान म्हणजे तुम्ही कोणाला तरी काम धंद्याला लावलं, त्याची जीविका, त्याला नोकरीला लावलं, कोणाला तुम्ही एखाद्याच्या तुमच्या ओळखीनुसार कोणाला तुम्ही त्याच्याकडे दुकानावर लावून दिलं, सर्व्हिसला लावून दिलं आणि तो त्याच्यावर त्याची जीविका चालवतोय. सांगा बरं, हे सगळं करायला पैसा लागतो का? फक्त तुमचं क्रेडिट, तुमची ओळख. एखादी मुलगी माझ्या ओळखीची असेल आणि मी राजू भाऊकडे गेलो, राजू भाऊ हिला दुकानावर लावून घ्या, बिचारीला हिला गरज आहे, 2 पैसे मिळतील, हिची जीविका. राजू भाऊ म्हणले महाराज इतका पगार तुमच्या लावून घ्या. त्याच्यानंतर ती मुलगी त्या दुकानात काम करताना जे आयुष्यभर पर्यंत पोट भरेल, त्याच्यात माझा एकही रुपया गेला नाही, पण याला म्हणतात आजीविका दान. जर तुमच्यात क्रेडिट असेल, जर तुमची ओळख असेल, कोणाचं काम होण्यासारखं असेल, तर जरूर त्याला नोकरी धंद्याला लावून द्या. हे सगळ्यात मोठं दान. 15 दान, 1 नाही 2 नाही, 15 दान. पैसा लागत नाही. पण बरेच लोक कोणाची सर्व्हिस आपल्या ओळखीमुळे होत असेल तरी ती होऊ देत नाही. प्रसन्न रहा, उसको लगा दे. करून द्या त्याचं काम. याला आजीविका दान म्हणतात. नंबर 3, आश्वासन दान. बोलायला त्याचं मन तर प्रसन्न होईल. एखाद्याकडे लग्न असेल तर त्याला फक्त पाठीवर हात ठेवणे, हे तू काही कबूल करू नको, तुझी मुलगी कुठून माझी मुलगी कुठून, तुझं सगळं बरोबर पार पडून जाईल, काय तू चिंता करतो, एवढ्यांचे लग्न झाले, तुझ्या मुलीचं होणार नाही का? याच्याने 50% पावर त्याच्यामध्ये येऊन जाईल. आश्वासन तर द्या, आम्ही बसलोय, भले त्या दिवशी गावाला निघून जातो, या दिवशी लग्न असेल त्या दिवशी, पण त्या 15 दिवसामध्ये तो माणूस इतका पॉवरफुल होऊन जाईल, माझ्या मागे लोक होऊन जाईल. आश्वासन तर द्या. माझ्याच घरातलं उदाहरण देतो. माझं नवीन लग्न झालं, मला अनुभव नाही, पहिलंच लग्न, आणि लग्नाला 1 महिना झाला, मी बायकोला आश्वासन दिलं की तुला शिर्डीला नेईन, आपण शिर्डीला जाऊ. झालं, लग्न झालं, 15 दिवस झाले, भागवत कथा एकसारख्या सुरू झाल्या. उचलली बॅग निघालो. त्या गोष्टीला 1.5 महिने, 2 महिने, 3 महिने होते. कसली शिर्डी? मी माझ्या कामात. एकदा 2 भागवतांमध्ये 4 दिवसाचा गॅप मिळाला. मी विसरून गेलो शिर्डी जायचं असं. आश्वासन दिलं होतं तुला शिर्डीला नाही. 4 दिवसाचा गॅप मिळाला. भागवताची पूर्णाहुती करून आलो होतो घरी. आता माझा एक आवडता विषय फार आहे, म्हणजे खूप आवडतो, आणि तो मी 8-10 दिवसात खातो, आणि ते म्हणजे दूध शेवाया. चटणी नसते, काही नाही, थोडं अत्यंत. बायको म्हटलं शेवाया कर, मग करते ना. त्या दिवशी खिचडी आणि ताट. म्हटलं का कर शेवाया, उद्या करेल. दुसऱ्या दिवशी बसलो, भाजी पोळी आली. मला का शेवाया, उद्या करेल. तिला म्हटलं उद्या काय लावलं, निदान नक्की सांग मला शेवाया कधी करणार आहे. आपण शिर्डीहून आलो का लगेच करणार. तू आश्वासन दिलं, मी आश्वासन देते, पण दिवस तर निघून गेले. आश्वासन दान आहे, लक्षात ठेवा. आश्वासन काय आहे? दान आहे. अरे मंत्री लोक काय देतात आम्हाला? काय देतात? आश्वासन पे बड़े हो जाते हैं वो, तुम्हारा ये करेंगे, तुम्हारा वो करेंगे. सगळे टाळ्या वाजवल्या जातात, है ना? तुमच्या गावाला पूल बांधून देऊ, जर मला निवडून दिला तर मी पूल, लगेच लोक टाळ्या वाजवतात. एवढ्यात एक म्हातारा उभा राहिला, म्हणे भाऊ आमने गावले नदीच नाही, ते पूल कथा येईल मानची. तरी तो मंत्री म्हणे आधी नदी मंजूर करू ना. घ्या, आश्वासनला करा, आधी नदी मंजूर करू ना, मग पूल बांध. आश्वासन दान देण्यामध्ये समोरच्या व्यक्तीला एक बल प्राप्त होतं. शोधेल. नंबर 4, 15 दान आहे. नंबर 4, छायादान.
अहो तुम्ही एखादं झाड लावलं, ते झाड मोठं झालं, तुमच्या